नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 13 आहे, ज्यामध्ये आपण नागपूर महानगरपालिका पदभरती 2025च्या जो आपले आवडते पद आहे जीएनएम नर्सिंग, सिव्हिल इलेक्ट्रिकल व वृक्ष अधिकारी या पदासाठी आपण विषयनिहाय प्रश्नांच्या आपण जे काही नॉन टेक्निकलच्या भागांची सिरीज आहे ती आपण रेग्युलरली कव्हर करत असतो। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागे व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तेथून तुम्ही सर्व त्या व्हिडिओचे पार्ट्स पाहून घ्या। तर त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केले आहेत। या जर पदापैकी तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल तर तुम्ही आपले रेग्युलर व्हिडिओ पाहत चला, कारण का एनएमसी जो आपला टीसीएसचा जो अभ्यास क्रम देत असते तेच आपण प्रश्न तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून उपलब्ध करून देत असतो। तर पाहू आपल्याच्या या भाग 13 मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, संगणक साक्षरता दिन जो की कोणता किंवा कोण्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क, जे की 2 डिसेंबर। तर 2 डिसेंबर रोजी जे आहे संगणक साक्षरता दिन जो की साजरा केला जातो। तर संगणक साक्षरता दिन आहे तो कोणत्या कंपनीने सुरू केला आहे असा जर तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला तर तो जो दिन आहे NIIT या कंपनीने जे आहे थोडक्यामध्ये सुरू केलेला आहे। संगणक साक्षरता दिन जो की 2 डिसेंबर रोजी सेलिब्रेट केला जातो किंवा साजरा केला जातो। त्यानंतर प्रश्न दुसरा आपला, साइट प्रोजेक्ट कोणत्या साली राबवण्यात आला होता? तर साइट प्रोजेक्ट तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 1975 साली जो आहे थोडक्यामध्ये साइट प्रोजेक्ट जो की राबवण्यात आला होता। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक 3 असा आहे, भारतातील बॅटरीवर धावणारी पहिली बस सेवा कुठे सुरू करण्यात आली? तर बॅटरीवर धावणारी पहिली बस सेवा म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की नागपूर महाराष्ट्र या ठिकाणी जे आहे भारतातील बॅटरीवर धावणारी पहिली बस सेवा सुरू करण्यात आली। त्यानंतर प्रश्न चौथा, एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचणारी पहिली महिला कोण होती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की जोंको तोबेई हे जे आहे जे की एव्हरेस्ट शिखरावर पोहोचणारी जी की पहिली महिला आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर या प्रश्नाचं होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला पाचवा, अमर सोनार बांगलाच्या गाण्याची लेखक कोण आहेत? तर हे जे आहे अमर सोनार बांगला, तर या गाण्याचे लेखक कोणी केलेलं आहे लेखन? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे या गाण्याचं लेखन केलेलं आहे। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 6वा असा आहे, माहिती व प्रसारण मंत्रालयाने आपला पहिला डॅश सन्मान जाहीर केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की आंतरराष्ट्रीय योग दिवस मीडिया सन्मान जो आहे तो की जाहीर केलेला आहे माहिती व प्रसारण मंत्रालयाने। ऑप्शन नंबर अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परिपूर्ण 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही 100% टीसीएस पॅटर्न आधारित नागपूर महानगरपालिकेसाठी असलेला आपला अभ्यासक्रम आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही व त्यासोबत तुम्हाला कोणतेही महागडे जे की कोचिंग्स आहेत ते देखील लावण्यास तुम्हाला अजिबात गरज पडणारी नसेल। सर्व काही तुमची 100% एकाच ठिकाणी तयारी होऊन जाणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त गट क च्या स्पेशली संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे आपलं हे नागपूर महानगरपालिकेसाठी व त्यासोबतच टीसीएसने आतापर्यंत महानगरपालिकेचे जेवढे काही परीक्षा केलेल्या आहेत त्या प्रश्नांना आकलन करून हे सर्व काही टेस्ट सिरीज व आपले जी नोट्स आहे ते बनवण्यात आलेले आहे। त्यासोबतच 100 प्रश्न व 200 गुणाची 100% तुमची तयारी होऊन जाणार असेल। त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, जीएनएमचं टेक्निकल आपण देखील यामध्ये कव्हर केलेलं आहे। त्यासोबतच मागील वर्ष प्रश्नांचा आपण देखील समावेश केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचं 100% आकलन होऊन जाणार असेल। जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल, तुम्हाला हे जर पद मिळवायचं असेल तर 100% आपलं तुम्ही स्टडी मटेरियल रेफर करा। त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करावा लागेल व त्यासाठी आपण किंमत देखील यासाठी एकदम 500 रुपये जे की कमी किंमत ठेवलेली आहे। जर तुम्ही वेळ लावला तर याची किंमत वाढू देखील शकते, त्यामुळे लगेचच्या लगेच सेलरला मेसेज करून ते सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकतात। ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी 100% आपल्या सेलरला मेसेज करून हे घेऊ शकता। विद्यार्थ्यांनी अजूनही आपलं टीसीएस पॅटर्न आधारित A to Z स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। आणि ज्या विद्यार्थ्यांनी वृक्ष अधिकारी या पदासाठी अर्ज केलेला आहे
आहे आपण वृक्ष अधिकारीचा देखील सर्व काही A to Z आपण त्या ठिकाणी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे कोणत्याही विषयाकरता तुम्ही प्रिपेअर करत असाल तर सर्व आपण TCS चा जो अभ्यासक्रम अनुसरण आहे तोच तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे, ज्यामधलं परीक्षेमध्ये देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। त्यामुळे योग्य दिशेने तुम्हाला तयारी करत असेल तर लगेच आपलं स्टडी मटेरियल मिळवून घ्या। लिंक आपल्या सेलरची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 7वा असा आहे, ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की किरण मजमुदार शॉ यांना जे आहे थोडक्यात प्रदान करण्यात आला। त्यानंतर प्रश्न आपला 8वा, जपानचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की सुमो हा जो आहे जपानचा राष्ट्रीय खेळ आहे। तर आपला पुढील प्रश्न क्रमांक 9 असा आहे, खालीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा क्रिकेट आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ऑस्ट्रेलिया। तर क्रिकेट हा खेळ साधारणतः इंग्लंड आणि जो काही ऑस्ट्रेलिया देश आहे या देशाचा जो की राष्ट्रीय खेळ आहे। ऑप्शनमध्ये जर समजा आपल्याला असे ऑप्शन दिले ज्यामध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही असतील तर त्यापैकी आपल्याला त्याचं उत्तर खूप न्याळून त्याचं निवडावं लागणार असेल, कारण का हे दोन्ही देशांचं जे आहे क्रिकेट हा खेळ जो आहे तो राष्ट्रीय खेळ आहे। त्यानंतर पुढील प्रश्न, जो की प्रश्न 10वा असा आहे, सचिन तेंडुलकर यांना कोणत्या वर्षी भारतरत्न पुरस्कार देण्यात आला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जो की 2014 साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला। त्यानंतर प्रश्न आपला 11वा, PV सिंधू कोण आहे किंवा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे ते आहे इंडियन बॅडमिंटन चॅम्पियन आहे आणि ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे। त्यानंतरचा 12वा प्रश्न आपला, HIV चा फुल फॉर्म काय आहे? जे HIV आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की ह्युमन इम्युनो फिजिशियसी व्हायरस असं जे आहे थोडक्यामध्ये याचा फुल फॉर्म होणारा असेल। ऑप्शन नंबर ड हे याचं उत्तर होईल। त्यानंतर 13वा प्रश्न, चंपारण्य जो की शेतकऱ्यांचा लढा हा कशाशी संबंधित होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की नीळशी संबंधित होता। त्यानंतरचा 14वा प्रश्न, साखर हा पदार्थ कशाने बनलेला संयोग आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन यापासून बनलेला हा संयोग आहे साखर हा पदार्थ। तर असे आपल्या आजच्या विद्यार्थी व्हिडिओ मधले टॉप 40 क्वेश्चन होते जे की आपण या सिरीज मध्ये आपण पाहिलेले आहेत, जे की NMCच्या प्रत्येक पदासाठी हे इम्पॉर्टंट आहेत। जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर ते देखील तुम्ही पाहून घ्या। आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांना मित्रांना TCS पॅटर्न असेल, GNM साठी सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा वृक्ष अधिकारीसाठी टेक्निकल व नॉन टेक्निकल दोन्ही पण हवा असेल तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। त्यामध्ये आपण सर्व काही इन्क्लूड करून दिलेलं आहे। तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम।